नमस्कार. महाभारत न्यूज या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजपासून 12वी परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाभारत न्यूजतर्फे हार्दिक शुभेच्छा. ही परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 या 2 महिन्यापर्यंत चालणार आहे. परीक्षा कालावधीत केंद्रावर जे पर्यवेक्षक असतात, केंद्रप्रमुख असतात आणि शिपाई हे महत्त्वाचे घटक आहेत. यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य मंडळाने परीक्षा कालावधी द्यावयाच्या घंटेचे नियोजन बाबत एक पत्र काढलं आहे. याबद्दल शिपायांना हे महत्त्वपूर्ण आहे. तसे इतर तिथेसुद्धा केंद्रावर काम करणाऱ्यांना सुद्धा हे महत्त्वपूर्ण राहणार आहे. परीक्षा कालावधी 3 तास असेल. त्यावेळेस सकाळी 11 ते दुपारी 2 या वाजेपर्यंत पेपर होणार आहे 12वी विद्यार्थ्यांच्या. त्याचे वेळापत्रक याप्रमाणे आहे. वेळ सकाळी 10:30 वाजता. त्यावेळेस मॉर्निंग बेल मारला जाईल. ती गजरच्या रूपात असेल. शाळेच्या 10:50 उत्तरपत्रिका वाटप होईल. त्यावेळेस त्यांना 2 टोले द्यावं लागेल. 2 टोल द्यावं लागेल. 11 वाजता प्रश्न वाटप लेखन प्रारंभ होईल. त्यावेळी त्यांना 2 टोले द्यावे लागणार आहे. 12 वाजता 1 तास समाप्त झाला की त्यात 2 टोल द्यावं लागणार आहे. 1 वाजता 2 तास समाप्त झाले की 2 टोल. 2 वाजता 10 मिनिट बाकी असताना 1 टोल द्यावा लागेल. आणि 2 वाजून 10 मिनिट लेखन समाप्त म्हणून पूर्ण गजर द्यावा लागेल. अशा प्रकारचं हे 12वीच्या परीक्षेचे नियोजन आहे. तसेच दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंतसुद्धा पेपर असतो. त्याची वेळ जी आहे 2:30 वाजता वॉर्निंग बेल राहील. गजर असेल. 2 वाजून 50 मिनिटांनी उत्तरपत्रिका वाटपासाठी 2 टोल शिपायला द्यावा लागेल. 3 वाजता प्रश्नपत्रिका वाटप लेखन प्रारंभ करण्यासाठी त्यांना 2 टोल द्यावा लागेल. 4 वाजता 1 तास समाप्त झाला की 2 टोल द्यावा लागेल. 5 वाजता 2 तास समाप्त झाले की 2 टोल द्यावे लागेल. 6 वाजता 10 मिनिटे बाकी असताना 1 टोल द्यावे लागेल. आणि 6 वाजून 10 मिनिटांनी लेखन समाप्त करण्यासाठी त्यांना गजर द्यावा लागेल. जर परत परीक्षा कालावधी 2 तास असेल त्यावेळेस सकाळी 11 ते 1 वेळेस 10:30 वाजता वॉर्निंग बेल असेल. शाळेचा गजर असेल पूर्ण. 10 वाजून 50 मिनिटांनी उत्तरपत्रिका वाटपसाठी 2 टोल. 11 वाजता प्रश्नपत्रिका वाटप लेखन प्रारंभ होईल. त्यावेळी 2 टोल द्यावे लागेल. 12 वाजता 1 तास समाप्त 2 टोल. 1 वाजता 10 मिनिटे बाकी असताना 1 टोल द्यावा लागेल. आणि 1 वाजून 10 मिनिट लेखन समाप्त त्याचे 2 गजर द्यावा लागेल. हा दुपारी 11 ते 1च्या कालावधीचा हा आहे 2 तासचा. आणि पुन्हा परत दुपारी 3 ते 5 सुद्धा 2 तासाचा पेपर असतो. त्याचे पण त्या वेळ आणि नियोजन दिलं आहे. ते 2:30 वाजता वॉर्निंग बेल असेल. शाळेची गजर असेल. 2 वाजून 50 मिनिटांनी उत्तरपत्रिका वाटपसाठी 2 टोल द्यावं लागेल. 3 वाजता प्रश्नपत्रिका वाटप लेखन प्रारंभ करतील. त्यावेळेस 2 टोल दिल्यानंतर हे लेखन प्रारंभ करतील विद्यार्थी. 4 वाजता 1 तास समाप्त होईल तेव्हा 2 टोल द्यावं लागेल. 5 वाजता 10 मिनिटे बाकी 1 टोल. 5 वाजून 10 मिनिटांनी लेखन समाप्त होईल त्यावेळेस गजर पूर्ण वेळचा गजर द्यावा लागेल. आणि परीक्षाकाळी 2 तास 30 मिनिटाचा असेल म्हणजे 2.5 तासाचा पेपर असेल. त्यावेळेस सकाळी 11 ते दुपारी 1:30 हा कालावधी असेल. 10:30 वाजता वॉर्निंग बेल वाजेल की गजर असेल स्वरूपात असेल शाळेच्या. 10 वाजून 50 मिनिट उत्तरपत्रिका वाटप 2 टोल द्यावं लागेल. 11 वाजता प्रश्नपत्रिका वाटप 2 लेखन प्रारंभ होईल. त्यावेळी त्यांना 2 टोल द्यावं लागेल. 12 वाजता 1 तास झाला की 2 टोल देईल. 1 वाजता 2 तास समाप्त होईल तेव्हा 2 टोल होईल. 1:30 वाजता 10 मिनिटे बाकी असताना 1 टोल द्यावा लागेल. आणि 1 वाजून 40 मिनिटांनी समाप्तीसाठी त्यांना शाळेची पूर्ण गजर द्यावं लागेल. तसेच 2.5 तासाचा दुपारी 3 ते 5:30च्या दरम्यान होईल. 2:30 वाजता वॉर्निंग बेल वाजलं जाईल ती गजरच्या स्वरूपात असेल. शाळेच्या नियमित त्यांच्या चपराशी वाजवतो त्याप्रमाणे 2 वाजून 50 मिनिटांनी उत्तरपत्रिका वाटप करता 2 टोल दिल्यानंतर पर्यवेक्षक ते उत्तरपत्रिका वाटप करतील.
3 वाजता प्रश्नपत्रिका वाटप लेखन प्रारंभ जेव्हा होईल त्यावेळी 2 टोल दिल्यानंतर त्यांना प्रश्नपत्रिका वाटप आणि लेखन प्रारंभ होईल. 4 वाजता 1 तास समाप्त होईल त्यावेळेस 2 टोल द्यावा लागेल. 5 वाजता 2 तास समाप्त होईल तर 2 टोल द्यावा लागेल. 5:30 वाजता 10 मिनिट बाकी असताना 1 टोल द्यावा लागेल आणि 5:40 लेखन समाप्तीचा गजर द्यावा लागेल. ही माहिती आपल्याला राज्यमंडळ पुणेचे सचिव देवीदास कोसाड यांनी दिलेली आहे. यानुसार शाळेच्या परीक्षा या 12वीच्या पार पडणाऱ्या या त्याची नोंद सर्व विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांनी ध्यानात द्यावे. केंद्र प्रमुखांच्या निर्देशांमुळे त्यांनी आपले कामकाज करावे. जय हिंद.